नमस्कार मंडळी, जय जय रामकृष्ण हरी. एकच गुण दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या ठिकाणी एक सद्गुण ठरतो तर दुसरा दुर्गुण. तो बरं कसा? सुभाषितकार सांगतो, असंतुष्टः विजाः नष्टः संतुष्टाश्च महीभुजा सलज्जा गणिका नष्टा निर्लज्जा कुलयोषिता. याचा अर्थ असा की एखादा ब्राह्मण त्याला जे काही दान मिळेल किंवा जे काही वस्तू मिळतील त्यामध्ये तो संतुष्ट असला पाहिजे. अजून येऊ द्या किंवा अजून या मला पाहिजे ही गोष्ट त्याच्या ठायी नसावी. पण तीच गोष्ट जर का एखाद्या राजाच्या ठिकाणी असली तर तो दुर्गुण ठरेल. कसा? एखादा राजा आहे तर त्याला नेहमी असं वाटलं पाहिजे की माझ्या प्रजेसाठी मी जे काही करतोय ते कमीच आहे. अजून कुठल्या योजना किंवा अजून कुठली सुलभता मी माझ्या प्रजाजनांसाठी करू शकतो, हा भाव तो त्या राजाच्या ठायी पाहिजे. तसंच एखादी वैश्य असेल, ती जर का लाजणारी असेल आणि तीच एखादी कुलस्त्री कुलवधू असेल, ती जर का निर्लज्ज असेल तर या एकच गुण दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या ठायी हा एक सद्गुण आणि दुसरा दुर्गुण ठरला जातो. जय जय रामकृष्ण हरी.